ओम शांती. आज आहे 22/10/25. आजची साकार मुरली. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही जेव्हा कोणालाही ज्ञान समजावून सांगता किंवा भाषण करता तर बाबा बाबा असे म्हणत समजावून सांगा. बाबांची महिमा करा, तेव्हा तीर लागेल. प्रश्न: बाबा भारतवासी मुलांना विशेष कोणते प्रश्न विचारतात? उत्तर: तुम्ही भारतवासी मुले जी इतकी श्रीमंत होता, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण देवता धर्माचे होता, तुम्ही पवित्र होता, काम कटारी चालवत नव्हता, अतिशय श्रीमंत होता, मग तुमचे इतके दिवाळे कसे निघाले आहे? याचे कारण ठाऊक आहे? मुलांनो, तुम्ही गुलाम कसे काय बनलात? इतकी सर्व धनसंपत्ती कुठे गमावलीत? विचार करा. तुम्ही पावन असणारे पतित कसे बनलात? तुम्ही मुले देखील अशा प्रकारच्या गोष्टी बाबा बाबा असे म्हणत इतरांना देखील समजावून सांगा, तर त्यांना सहज समजेल. आजच्या मुरलीमध्ये बाबा म्हणतात, मुलांनो, ओम शांती. ओम शांती म्हटले तरी देखील बाबांची जरूर आठवण आली पाहिजे. बाबांचे सर्वात पहिले म्हणणे आहे, मन मना भव. बाबा म्हणतात, तुम्ही मुले बाबांना जाणता. जेव्हा कुठे सभेमध्ये भाषण करण्यासाठी जाता तर ते लोक काही बाबांना जाणत नाहीत, तर त्यांना देखील सांगताना असे म्हटले पाहिजे की शिवबाबा म्हणतात की तेच पतित पावन आहेत. जरूर पावन बनविण्यासाठी इथे येऊन समजावून सांगतात. शिवबाबा म्हणतात, मला सर्वश्रेष्ठ मानता, पतित पावन देखील मानता. मी येतो देखील भारतामध्ये आणि राजयोग शिकवण्यासाठी. म्हणतो, मज एकाची आठवण करा, मज सर्वोच्च पित्याची आठवण करा, कारण पिता देणारे दाता आहेत. बाबा म्हणतात, संपूर्ण दिवस बाबांची तर अजिबात आठवणच करत नाहीत. झरमई झगमई व्यर्थ गोष्टी करतात आणि लिहितात की आम्ही असे भाषण केलेले आहे, आम्ही हे समजावून सांगितले आहे. बाबा समजतात की अजून तर तुम्ही मुंग्या आहात, कोळीसुद्धा बनलेले नाहीत, एवढेसुद्धा मोठे झालेले नाही आहात, मुंगी एवढे छोटे आहात, अजून कोळ्या एवढेसुद्धा मोठे झालेले नाही. आणि अहंकार केवढा असतो समजत नाही की शिवबाबा ब्रह्माबाबाद्वारे सांगत आहेत. शिवबाबांना तुम्ही विसरून जाता, ब्रह्मावर लगेच रागावतात. बाबा म्हणतात, तुम्ही फक्त माझीच आठवण करा, तुमचे काम माझ्याशी आहे. माझी आठवण करताना, परंतु तुम्हाला देखील माहिती नाही आहे की बाबा काय चीज आहेत. बाबांचे नाव घेऊन तुम्ही सर्वांना जागृत करू शकता. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी अहंकाराला सोडून प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचे नाव घ्यायचे आहे. आठवणीमध्ये राहून सेवा करायची आहे. झरमई झुगमईमध्ये व्यर्थ गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही आहे. दुसरा, खराखुरा वैष्णव बनायचा आहे. कोणतीही हिंसा करायची नाही. देहसहित सर्व संबंधांमधून बुद्धियोग तोडायचा आहे. वरदान,
हाजीच्या पाठाद्वारे सेवेमध्ये महान बनवणारे सर्वांच्या आशीर्वादाचे पात्र भव. विस्तार. कोणतीही सेवा आनंदाने आणि उत्साहाने करत असताना नेहमी लक्षात राहावे की जी सेवा असेल त्यामध्ये सर्वांचे आशीर्वाद मिळावेत. कारण जिथे आशीर्वाद असतील तिथे मेहनत नसेल. आता हेच लक्ष असावे की ज्याच्या पण संपर्कामध्ये याल त्याचे आशीर्वाद घेत राहणे. हाजीचा पाठच आशीर्वाद घेण्याचे साधन आहे. भले कोणी चुकीचा देखील असेल तरीही त्याला चुकीचा म्हणून धक्का देण्याऐवजी आधार देऊन उभे करा, सहयोगी बना. तर त्याद्वारे सुद्धा संतुष्टीचे आशीर्वाद मिळतील. जे आशीर्वाद घेण्यामध्ये महान बनतात ते स्वतः महान बनतात. आजचं बोधवाक्य आहे, हार्ड वर्कर असल्यासोबतच आपली स्थिती देखील हार्ड म्हणजे मजबूत बनविण्याचे लक्ष ठेवा. हार्ड वर्कर असल्यासोबतच आपली स्थिती देखील हार्ड मजबूत बनविण्याचे लक्ष ठेवा. अच्छा. ओम शांती.